तर पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आंदोलनादरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। पुण्याच्या अहिल्या लायब्ररी समोर एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी यावेळेला केली। माझ्यासोबत काही एमपीएससी करणारे विद्यार्थी आहेत। नेमक्या तुमच्या मागण्या काय होत्या आणि कशासाठी हे आंदोलन केलं होतं? आमची मुख्य मागणी होती की मुख्य परीक्षेसाठी राज्य शासनाचा आम्हाला वेळ मिळावा। दोनदा रिझल्ट लावला, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त 25 ते 30 दिवसाचा वेळ मिळत होता। तर मुख्य परीक्षेसाठी आम्हाला वेळ वाढवून मिळावा ही आमची पहिली मागणी होती व कंबाईनच्या जागा वाढ झाल्या पाहिजे। म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा मागणी पत्र आयोगाकडे गेलं होतं त्यावेळेस काहीतरी 441 का 500 जागाचं गेलं होतं, पण नंतर त्याच्या जागा कमी केल्या। मग तर आमचं म्हणणं आहे की पीएसआयच्या जागा वाढ आणि कंबाईनच्या इतर ज्या काही जागा वाढ आहे ती झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ मिळाला पाहिजे। हे आंदोलन अचानकपणे केले गेलं, खरं तर पोलिसांकडून परवानगी नव्हती या आंदोलनाला असं सांगितलं जातं आणि त्यामुळे या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती काही वेळ। नाही, कसं आहे, याच्यापूर्वी आम्ही वेगवेगळ्या राज्य शासनाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे कंबाईनच्या जागा वाढ झाली पाहिजेत, कारण खूप तुटपुंज्या जागा आलेल्या आहेत, म्हणजे बोटा मोजणी इतक्या जागा आहेत। त्याच्यासाठी आम्ही बऱ्याच वेळा शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांमुळे एक काय म्हणतात त्याला नकारात्मक परिस्थिती निर्माण झाली होती। त्याच्यामुळे ते विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे तर त्यांचं एकच म्हणणं आहे की कंबाईनच्या जागा वाढ झाल्या पाहिजेत, याच्या पलीकडे दुसरं काही नाही। कॅमेरा पर्सन विशालसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।